रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. शिवनाम उच्चारा तेने कळी काळा सिद्धरारा. तेने कळी काळा सिद्धरारा. तेने कळी काळा सिद्धरारा. ऐसा नामाचा महिमा नकळेची आगमा निगमा. नकळेची आगमा निगमा. नकळेची आगमा निगमा. सकळ मंत्राचे माहेर शिव मंत्र पंचाक्षर. शिव मंत्र पंचाक्षर. शिव मंत्र पंचाक्षर. ऐसा नामाचा महिमा. ऐसा नामाचा महिमा. नकळेची आगमा निगमा. न कळेची आगमा निगमा. न कळेची आगमा निगमा. एका जनार्दनी वाचे शिवनाम जपासाची. शिवनाम जपासाचे. शिवनाम जपासाची. ऐसा नामाचा महिमा. ऐसा नामाचा महिमा. नकळेची आगमा निगमा. नकळेची आगमा निगमा. नकळेची आगमा निगमा. शिवलीलामृत कथा अध्याय 2. आणि अध्यायाला सुरुवात करण्या अगोदर, या कथेला सुरुवात करण्या अगोदर नाथरायांचा आपण अभंग, शिवस्तुतीचा अभंग, शिवनामाचं महत्व वर्णन करणारा अभंग आपल्यासमोर ठेवला. आपण मूळ कथेकडे वळूया. मागच्या भागामध्ये शिवलीलामृत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचं श्रवण आपण केलं. पहिल्या अध्यायाची कथा आपण बघितली. ज्या कथेतून हे आपल्या लक्षात आलं की दाशास राजा आणि कलावती आणि त्या राज्याच्या जनतेचा उद्धार शिवनामाने कसा झाला. शिवनामाचं महात्म्य काय आहे हे आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं. आजच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा शौनकादिकांनी विचारलेल्या प्रश्नाला सूत ऋषी उत्तर देतात आणि शिवनामाचं महात्म्य सांगतात. सुरस अशी कथा शिवनामाची या अध्यायामध्ये आलेली, अध्याय क्रमांक 2 मध्ये आली आहे. शिवनामाचा महिमा काय आहे, शिवनाम कोणी घ्यावं, शिवनाम कसं घ्यावं, भगवान शंकराची भक्ती कशी करावी, कुठलं व्रत करावं, या संबंधानं या अध्याय क्रमांक 2 मध्ये काही कथा आली आहे, ती आपण बघणार आहोत. विंध्य पर्वतामध्ये भगवान शंकराचं भजन पूजन नेहमी चालायचं. श्रावण महिना आहे, सोमवार आहे, महाशिवरात्री आहे. भगवान शंकराचं, भगवान महादेवाचं भजन पूजन करण्याची पद्धत पूर्वापार आहे महाराज. आणि तेव्हा त्यावेळेला गावातील सर्व लोक, परिसरातील सर्व लोक, जिकडे तिकडे बघावं शिवनामाची स्तुती चालू आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, ओम नमः शिवाय असा गजर चालू आहे. आणि एक व्याध, एक शिकारी त्या रस्त्याने जात असताना बघतो, काय सर्वीकडे एकच जल्लोष, ओम नमः शिवाय, शिवाय, शिव 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 शिव, हर हर महादेव, हर. काय चाललंय, काय वेडे झाले का लोक, काय बोलताय ते, शिव 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 असं तो शिकारी व्याध आपल्या मनामध्ये बोलत असताना मनातल्या मनात तो बोलत होता, काय चाललं लोकांचं वेड आहे, जिकडे तिकडे नुसतं शिवनामाचा गजर चालू आहे, शिव शिव शिव. काय आहे हे शिव, लोकांना वेड लागलं का. कामधंदा सोडून आपलं कोणीतरी दगडाची पूजा करतं, पाषाणाची पूजा करतं, पाषाणाला अभिषेक घालतो, दगडाला अभिषेक घालतो, दुधाचा अभिषेक घालतो. बरं, पंचपापांनाचं जेवण सोडून नुसतं उपवास करताना लोक आज आहे तरी काय महाराज. त्या दिवशी महाशिवरात्री होती आणि महाशिवरात्री आपल्याला माहिती आहे, दर महिन्याला शिवरात्र येते चतुर्दशीला, आहे ना. आणि वर्षातून एकदा महाशिवरात्री येते आणि या महाशिवरात्रीचा पर्वकाळ मोठा पर्वकाळ असतो. या अध्यायामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशीची कथा आलेली आहे शिवलीलामृत अध्याय 2 मध्ये. तेव्हा
हा व्याध, हा पारधी, हा शिकारी बघतो आहे की सर्वीकडे लोक मूर्खासारखे नुसतं काही करत नाहीत महाराज. काही त्याला असं वाटतं बरं, मूर्खासारखे हे लोक नव्हते, हे शिवभक्त आहे. पण त्याला असं वाटतंय की लोक काय वेडे झाले, नुसतं शिव 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 करतायत. हा गेला, तिथून निघून गेला. याच्या मनामध्ये कुठलाही धार्मिक भाव नाही, शिवाच्या प्रती काही प्रेम नाही, भक्तिभाव नाही. हा निघून गेला. दूर असा कुठेतरी जंगलामध्ये जात असताना घनदाट असं जंगल थोडं दिसलं. बेलाची झाडं दिसली मला, बिल्वपत्र, ज्याला आपण बिल्वपत्र म्हणतो, असं बेलाची असं असं दाट अशी झाडं दिसली. हा त्या बेलाच्या बिल्वपत्राच्या म्हणजे बेलाच्या झाडाच्या दाटीमध्ये घुसला आणि तिथे तिथे उभा राहिला आणि बघतो, अरे बापरे, ही जागा आपल्यासाठी चांगली आहे. कारण समोर सरोवर दिसतो, समोर तलाव दिसतो आणि इथे लपून आपल्याला शिकार करता येईल. कारण या सरोवरावरती, तळ्यावरती प्राणी पाणी प्यायला येतील आणि मग सावध आपल्या जाळ्यात येईल, आपण त्याची शिकार करू, असं समजून हा बेलाच्या झाडावरती जाऊन, बिल्वपत्राच्या झाडावरती जाऊन हा व्याध त्या ठिकाणी, शिकारी त्या ठिकाणी बसला. महाराज, रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. गंमत अशी होती, याला समोरचं काही दिसत नव्हतं, कारण हा वर चढला होता आणि सर्वत्र बेलाच्या पानाचं आच्छादन याच्या डोळ्यासमोर होतं. यांनी काय करावं, समोर तर दिसावं म्हणून एक एक बिल्वपत्र तो तोडत होता महाराज. आणि एक एक बिल्वपत्र तोडून खाली पडत होतं. दैवयोगाने खाली भगवान शंकराची पिंड त्या ठिकाणी होती. म्हणजे भगवान शंकराचं लिंग ज्याची आपण पूजा करतो ते तिथं होतं. याला माहिती नाही. एक एक बिल्वपत्र हा तोडत होता आणि खाली त्या पिंडीवरती भगवान शंकराच्या त्या लिंगावरती ते पडत होतं. एक सांगू तुम्हाला, आणि हा जी चेष्टा करत आला ना तिकडून, काय शिव शिव शिव, हा चेष्टेनं म्हणत गेला, शिव शिव शिव. चेष्टेनं थट्टेनं म्हणत गेला महाराज. आणि एक एक बेलाचं पान, एक एक बिल्वपत्र त्या पिंडीवरती पडत गेलं. न कळत याच्याकडून शिवस्तुती, शिवपूजा, शिवनामाचा जप घडला आणि भगवान शंकराला बेल त्या ठिकाणी समर्पण केल्या गेलं. एक प्रहर संपला. एक सांगू का, भगवंताचं नाव तुम्ही कसंही घ्या, कधीही घ्या, फल मिळणारच. मी बरेचदा सांगत असतो, त्या त्या गोष्टीचं फळ तसं मिळतच असते महाराज. मिरची खा तुम्ही, तिखट मिरची, लवंगी मिरची, दिवसा खाल्ली तरी फळ आहे, रात्री खाल्ली तरी फळ आहे. पण नजर चुकीनं लवंग म्हणून खाल्ली तरी तिखटच लागणार. बरं, एखाद्यानं चुकून डोळे लागले, काहीतरी दुसरं काहीतरी खायचं होतं, त्याच्याऐवजी मिरची घेतली आणि तोंडात टाकली, तिखटच लागणार का ते गोड लागणार? नाही, मला काय माहिती मिरची. अरे पण तुला माहिती नाही, पण मिरची आपला गुणधर्म सोडत नाही. तसं भगवान शंकराचं नाव तुम्ही घेता कसं, चेष्टेनं घेतलं, थट्टेनं घेतलं, मस्करीनं घेतलं, नाटक म्हणून घेतलं, तरी फल मात्र आहे. या व्याधाला त्या ठिकाणी भगवान शंकराच्या नावाने आनंद व्हायला लागला. पुन्हा पुन्हा हा थट्टेने जरी म्हणत गेला तरी शिव 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 म्हणत गेला. बिल्वपत्र भगवान शंकरावरती पडत गेलं. महाराज, योगायोगाने काय झालं, याला दिवसभर खायला काही मिळालं नाही. महाशिवरात्रीचा उपवास घेतला. हा बसला आपला वरती आणि याचं सुरू चेष्टेने, शिव 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 शिव. आणि असा बसला असताना समोरून एक हरिण त्या ठिकाणी त्या सरोवरावरती, तळ्यावरती, तलावावरती जायला निघाली. यांनी सावज टपलं. यांनी हरिण बघितली आणि हरिणीच्या दिशेने आपला बाण सोडायची तयारी केली. तेवढ्यात ते हरिण या व्याधाकडे आले आणि म्हणतो, व्याधा, अरे शिकाऱ्या, मला कशाला मारतोस? मी काय तुझा गुन्हा केला? व्याध म्हणतो, मला तत्वज्ञान शिकू नको, शास्त्र सांगू नको. हरिणी सांगते, अरे व्याधा, मला मारू नको, मी गर्भवती आहे, माझ्या उदरामध्ये बाळ आहे आणि गर्भिणीला मारण्या एवढं पाप नाही. आणि शास्त्र असंच सांगते महाराज. अनेक पापाच्या व्याख्या सांगितल्या आहे. 100 माणसं मारली तर काय पाप, एक ब्राह्मण मारला तर काय पाप, एक गाय मारली तर काय पाप,
एक संन्यासी मारला तर काय पाप, तसं सर्वात जास्त पाप जर कशात असेल तर गर्भवती स्त्रीला मारणं आहे. आणि म्हणून हरिणीनं सांगितलं मला मारू नको. पण व्याध म्हणतो, शिकारी म्हणतो, अरे आम्ही जेवलो नाही, माझ्या घरचे अजून जेवले नाही, तुझी शिकार केल्याशिवाय आमचं जेवण होणार नाही, माझे मुलं बाळ उपाशी आहेत. तेव्हा हरिणी म्हणते, अरे तुला एक सांगू का, ठीक आहे तुला मारायचंच आहे ना मार, पण माझ्या पोटात गर्भ आहे, मला घरी जाऊ दे, मला गर्भ ठेवू दे, मला गर्भाला त्या ठिकाणी बाहेर निघू दे, आणि मग मी न चुकता तुझ्याकडे येईल. हा म्हणतो, तू कसं काय खरं बोलशील, एकतर मला सांग तू मनुष्यवाणीने बोलतेस कशी. तेव्हा त्या हरिणीनं सांगितलं, समुद्र मंथनामध्ये ती 14 रत्न निघाले, त्यात रंभा म्हणून मी अप्सरा निघाली, आणि मला माझ्या सौंदर्याचा खूप त्या ठिकाणी अभिमान होता. स्वर्गातले देव देव अधिक माझ्या मागे लागले, माझ्या सौंदर्याला त्या ठिकाणी भाळले, आणि मला त्याचा गर्व झाला. मी तिथे नाचत होती, उडत होती, कुणासोबत डान्स करायची, नाचायची, लोकांना म्हणजे स्वर्गामध्ये सर्वांना मी भरवून टाकलं. मी शिवभक्ती विसरली, शिवाची उपासना विसरली, हिरण्य नावाच्या एका असुराच्या मागे, राक्षसाच्या मागे मी गेली, त्याच्याशी कामासक्त झाली, त्याच्यासोबत राहायला लागली, आणि एकदा हा हिरण्य बाहेर गेला आणि मला आठवण झाली की आपण शिवाची भक्ती करत होतो, शिवाला भेटायला जायला पाहिजे. मी कैलासावरती भगवान शंकराला भेटायला गेली. भगवान शंकर क्रोधित झाले आणि भगवान शंकरांनी मला शाप दिला, जा पापीने, मला सोडून, माझी भक्ती सोडून तू अधम मार्गाने निघाली, पाप आचरण करायला लागली, जा तू हरिणीच्या योनीमध्ये जन्माला येशील. तुझ्यासोबतच्या 2 सख्या त्याही हरिणीच्या सोबत जन्माला हरिणी म्हणून जन्माला येतील. तुझ्यासोबत जो रथ झाला तो हिरण्य नावाचा असून तोही हरिण म्हणून जन्माला येईल आणि तुमच्याशी रथ होईल. मी त्यावेळेला भगवान शंकराला उच्छाप मागितला. भगवान शंकराने कृपा घन अशा वृत्तीनं दयावंत होऊन मला उच्छाप दिला की जा 12 वर्ष तू या हरिण योनीमध्ये राहशील आणि नंतर माझ्या मूळ स्वरूपाला प्राप्त होशील. ही कथा सांगितली महाराज. व्याधाने हे कथा ऐकून व्याध आश्चर्यचकित झाला. व्याधाने सांगितलं, जा पतिव्रते, जा जा, तू घरी जा, पण नंतर वापस ये आणि शपथ घेऊन जा की मी वापस येईल. आणि नुसतं शपथ नाही, मला वेगळी शपथ पाहिजे. हरिणीने शपथ दिली, अनेक पापाचं वर्णन केलं की हे सर्व पापे मी जर आली नाही तर मला लागेल, असं म्हणून ती निघून गेली. महाराज 2 प्रहर झाली. व्याधाला हरिणीच्या मुखातून तत्वज्ञान ऐकायला मिळालं, शास्त्रात ऐकायला मिळाला. व्याध अधिकच प्रगल्भ झाला. व्याधाने पुन्हा आणखी शिव 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 या नामाचा जप सुरू केला. हरिणी गेली, दुसरी हरिण आली, तिला सुद्धा या व्याधाने आपला बाण तिला मारायचा म्हणून तिच्याकडे बाण रोखला. ती सुद्धा आली, अरे मला मारू नको, माझा पती माझ्या घरी तिथे माझी वाट बघतो आणि मला त्याच्याशी एकदा रत व्हायचं आहे, मीही कामासक्त झाली, त्याच्याशी मला एकदा भोगू दे आणि नंतर मी तुझ्याकडे येतो, असं म्हणून ती हरिणी गेली. तिनं सुद्धा अनाशक्ता घेतल्या. सांगितलं सर्व अनेक प्रकारचे पाप आहे, आता मी ते सर्व सांगणार नाही. संत निंदेचं पाप आहे, चोरीचं पाप आहे, परस्त्री गमनाचं पाप आहे, भक्षणाचं पाप आहे, मांसाहाराचं पाप आहे, मद्यपानाचं पाप आहे, शिवीगाळीचं पाप आहे, चोरीचं पाप. ही सर्व पापे मला लागतील जर मी तुझं वचन मोडलं, घरी गेली आणि पुन्हा आली नाही तर, असा शब्द देऊन ही हरिणी सुद्धा त्या ठिकाणी, या हरिणीला सुद्धा त्या व्याधाने जाऊ दिलं महाराज. आणि एक एक शास्त्रार्थ यांच्या मुखातून ऐकून व्याध आणखी प्रगल्भ होत गेला. व्याधाची बुद्धी पालटत गेली महाराज, आणि व्याध त्या ठिकाणी शिवनामाच्या जपामध्ये आणखी रंगून गेला. 2-3 प्रहर झाले, पुन्हा हरिण आला. आणि हरिण आल्यानंतर त्या हरिणाला सुद्धा सरोवराकडे, तलावाकडे जाताना त्याने बघितलं आणि त्याच्यावर सुद्धा आपला बाण रोखला. हरिण सुद्धा जवळ आला आणि हरिणाने सांगितलं, मला का मारतोस? अरे माझ्यावर माझा प्रपंच आहे, मला मारू नको.
काय आणखी त्यांचं तत्वज्ञान बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की असं असं आहे, असे आम्ही हरिण म्हणून जन्माला आलो, अशी माझी बायको आहे, अशी माझी दुसरी बायको आहे, असे माझे लेकर आहेत, माझे लेकर बाळ घरी आहेत, मला जाऊ दे, मी सुद्धा तुला वचन देतो, मी सुद्धा वापस येईल. व्याधाने त्याला सुद्धा जाऊ दिलं. हरिणही गेला, 2 हरिणीही गेल्या, आपापल्या आपापल्या घरी गेल्या. इकडे इकडे मात्र या व्याधाला, शिकाऱ्याला त्या ठिकाणी शिवनामाची गोडी लागली. आणि एकदा शिवनामाची गोडी लागली. शिव 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 शिव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायला लागला. बिल्वपत्र त्या भगवान शंकराच्या पिंडीवरती पडायला लागलं, लिंगावरती पडायला लागलं. न कळत त्याला महाशिवरात्रीचा उपवासही घडला. शिवनाम नजर चुकीनं का होईना, चेष्टेने का होईना, थट्टेनं का होईना, शिवनामाचा अखंड जप घडला महाराज. आणि या हरिणांच्या मुखातून शास्त्रसुद्धा ऐकायला मिळालं. मी जसं सांगून गेलो, तुम्ही कोण आहात, तुमची जात काय आहे, तुमचा धर्म काय आहे, तुम्ही कुठल्या समाजाचे आहे, तुम्ही कधी शास्त्र जाणता की नाही जाणार, तुम्ही वेद जाणता की नाही जाणार, पण तुम्ही जर भक्त असाल तर तुमच्यासाठी देव त्या ठिकाणी धावून येतो. याला रात्रभर शिवभजनामध्ये हा आनंद त्या ठिकाणी शिवभजन करत राहिला. दुसऱ्या दिवस उजाडला महाराज. 2 हरणी, 1 हरिण, त्यांचे पाडसं वगैरे सर्व कुटुंब त्या ठिकाणी आलं. आणि या व्याधाला म्हणते, व्याधा, आम्ही तुला वचन दिलं त्याप्रमाणे आलो. व्याध सद्गदित झाला महाराज. वचनाला न चुकणारी माणसं, वचनाला न चुकणारी प्राणी बघितली. व्याध त्या ठिकाणी त्यांना नमस्कार करायला गेला. अरे बापरे, तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही प्राणी जरी दिसत असले तरी तुमचा अधिकार खूप मोठा आहे. आपण दिलेल्या वचनाला जागलात आणि इथपर्यंत आलात. बोला, काय करू? त्यांनी सांगितलं, नाही, आम्ही वचन दिलं, आम्हाला मार. पुरुष हरिण म्हणतो मला मार, त्याची स्त्री हरिण म्हणते मला मार. मुलं म्हणतात आम्हाला मार, आमचा पहिला नंबर लागू दे. म्हणून एका पाठोपाठ एकाची स्पर्धा लागली. तो म्हणतो पहिले मला मार, तो म्हणतो पहिले मला मार. आणि व्याध मात्र सद्गदित झाला. व्याधाने सांगितलं, मी कुणालाच मारणार नाही, आपण साधारण नाहीत, आपण शिवभक्त आहात. आपल्यामुळे मला शास्त्रातही कळला, आपल्यामुळे मला शिवभजनाची गोडीही लागली. मी शिव लोकाला कसा प्राप्त होईल, मला भगवान शंकर कसे प्राप्त होईल, असं म्हटल्यानंतर यांनी हरिण कुटुंबाला सर्वांना नमस्कार घातला. तेही सद्गदित झाले. त्यांनीही सांगितलं, व्याधा, आपलाही अधिकार मोठा आहे, आपणही महाशिवरात्रीचं व्रत आपल्याला घडलं, शिवनामाचा गजर आपण केला, शिवनामाचं नामस्मरण केलं, आपलाही उद्धार होईल, शिवलोकात आपल्यालाही भगवान शंकर घेऊन जातील. असं म्हणता क्षणी त्या ठिकाणी विमान दाखल झालं. हरिणी, पाडस यांना विमानात बसवल्या गेलं. सोबतच त्या व्याधालाही विमानामध्ये बसवलं आणि शिवलोक प्राप्त झाला. परिणाम कशाचा हो? शिवनामाचा हा परिणाम आहे. जसं मी अगोदर अध्यायाला सुरुवात करण्या अगोदर महाराजांचा अभंग सांगितला, शिवनाम उच्चारा तेने कळे काळाशी धरारा, ऐसा नामाचा महिमा नकळेची आगमा निगमा. असा हा नामाचा महिमा आहे, शिवनामाचा महिमा असा आहे महाराज, की शिवलोकामध्ये भगवान शिवशंकर स्वतः आपल्याला घेऊन जातात. अशी ही कथा शिवलीलामृताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आलेली आहे. आणि तीच कथा आपल्यासमोर आज ठेवतोय. पूर्णत्वास काय आपल्यासमोर मी त्या ओव्या वाचत नाही, याचं कारण असं आहे, मी अगोदर त्या ओव्या पूर्ण वाचून घेतो आणि मग एक एक ओवी वाचायची आणि तुम्हाला अर्थ सांगायचा. त्यापेक्षा संबंध अध्याय मी वाचतो आणि आपल्याला त्या ठिकाणी अर्थ सांगत असतो. अशी ही सुरस अशी कथा या 2य क्रमांकाच्या अध्यायामध्ये म्हणजे 2ऱ्या अध्यायामध्ये आली. शिवलीलामृताच्या ह्या अध्याय 2ऱ्याला इथेच आपण पूर्णविराम देऊया. उद्या पुन्हा भेटूया. शिवचरित्र, शिवलीला, अमृता समजलेल्या शिवलीला घेऊन न चुकता आपल्याला ऐकायचा आहे पुढचा अध्याय, शिवलीला अमृत अध्याय 3रा. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी, सर्वांना ओम नमः शिवाय. एकदा भगवान शंकराचे भजन करू. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय कुंडलीक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय नाथ श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय हर हर महादेव